शासकीय आश्रमशाळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, पालक वर्ग आक्रमक। शासकीय आश्रमशाळांमध्ये नियमित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होत असल्याची तीव्र तक्रार पालकांनी केली आहे। याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नियमितपणे वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शाळांचे नियोजन कोलमडले आहे। आश्रमशाळांमध्ये दररोज 15 ते 16% विद्यार्थी उपस्थित राहतात, मात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता, संस्कार यासारख्या महत्त्वाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे। विशेष म्हणजे इयत्ता 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, इंग्रजी यांसारख्या विषयासाठी सक्षम शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा व भविष्यातील स्पर्धांमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। तसेच मनुष्यबळाच्या अभावामुळे भोजन, स्वच्छता, देखभाल, चौकीदारी यासारखी कामेही अर्धवट राहतात। या संदर्भात पालकांनी स्पष्ट इशारा दिलाय। जर 5 दिवसात शिक्षक व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली नाही तर दिनांक 22 जुलै 2025 रोजी शासकीय आश्रमशाळा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल। याबाबतची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशाराही या निमित्ताने देण्यात आलाय। आज या कळवण या ठिकाणी सगळ्या कळवण तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळा शालेय कमिटी सदस्याचे मेंबर, सरपंच, काही पालक 16 जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि तीही वाजत सुरू केलेल्या आहे सगळ्यात। परंतु शासनाने फक्त दिखावा केला। आजपर्यंत 1 महिना झालेला आहे। एकाही शाळेवर 60 व 70% सुद्धा कर्मचारी नाही। ते रेकॉर्डला सांगतात, परंतु आम्ही कमिटी सदस्य असल्यामुळे, आम्ही तिथे मेंबर असल्यामुळे किंवा स्थानिक गावकरी असल्यामुळे, पालक असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त 50% कर्मचारी आहेत। आणि ते निवेदन आम्ही आयुक्तांना द्यायला जात होतो, पण आयुक्त मॅडमनी POना भेटायला लावलं म्हणून आम्ही परत आलो नाशिक अर्ध्या रस्त्यावर। आज ते प्रकल्प अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी नागपूर साहेबांना दिलं निवेदन। आम्ही त्यांना सांगितलं की साहेब 22 तारीखपर्यंत आम्ही थांबू, तुम्ही कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या। तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा, आमचं काही म्हणणं नाही। परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका शाळेवर 4-4 वर्ग एका शिक्षकाला सांभाळावं लागतात। 2-2, 3-3 वर्ग कर्मचारी स्वयंपाकी, 500 ते 700 मुलांचे स्वयंपाकी कसं काय करत असतील। या आठवड्यातून 5 दिवस खिचडी, मसाला भात आणि वरण आणि भातच देतात। पोळ्या आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस मिळायला लागल्या। इतकी वाईट परिस्थिती आहे। शिक्षणही बाजूला, जेवणही बाजूला आणि अशा अर्ध्यापोटी त्या मुलं तिथं राहत आहेत। त्यांना सांभाळणारे चौकीदार असेल, शिपाई असेल, कामाटी असेल, ही जी कर्मचारी जे नेमलेले आहेत ती तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच कमी असल्यामुळे सगळे वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही, मुलं थांबत नाही, त्यांच्यावर कंट्रोल नाही। आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं, मुलींचं कमी जास्त झालं तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची, मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षकांना सस्पेंड, तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं, नुकसान झालं, मयत झालं तर आम्ही IS अधिकारी असेल म्हणजे प्रकल्प अधिकारी, आयुक्त आणि सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं। म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की 22 तारखेपर्यंत थांबा, 22 तारखेला पुन्हा या आणि 23 नंतर ठरवू। तर त्यापर्यंत आम्ही लागले असं थांबू, 2 दिवस आम्हीही माघार घेतो। पण ह्या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर 100% आम्ही पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सगळ्या कमिटीचे सदस्य, गावकरी आम्ही सगळ्या रस्त्याने मुलांना इथे घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत। आणि इथं पण नाही जर निर्णय झाला तर आम्ही पायी नाशिक काय मुंबईची जायची तयारी आमच्या पालकांची, सगळ्या कमिटी सदस्य झालेली, एवढं जे आम्हाला या ठिकाणी सांगायचं। शालेय व्यवस्थापन समितीचे बरेचसे शाळेचे अध्यक्ष तिथून तर बॉडी इथं हजर झालेली आहे। कारण शासकीय आश्रमशाळा तालुक्यातील किंवा म्हणायला गेलं तर प्रकल्पातील जेवढ्या बी आहेत तेवढ्या याच्यात शिक्षक किंवा वर्ग 4 कर्मचारी नसल्यामुळे शाळांची दयनीय अवस्था म्हणजे झालेली आहे। मुलांना शिक्षण मिळून नाही राहिलं। एक वर्गात म्हणजे 4-4 वर्ग मिळून एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं आज आम्ही सर्वांनी विचारविनिमय करून आणि नाशिकला आयुक्त मॅडमांकडे जाण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांना काहीतरी कुठून तरी सुगावा लागला मॅडमांना आणि त्यांनी तात्काळ आम्हाला अर्ध्या रस्त्यातून PO कार्यालयाकडे कळवून येथे पाठवलं। इथं आल्यानंतर
जे सहाय्यक प्रकल्प अधिकारी साहेब इथले आहेत कळवणचे, त्यांनी आम्हाला सकारात्मक असं काही कुठला ठोस आश्वासन दिलं नाही. त्यांनी म्हणजे इकडच्या तिकडचेच पाडे वाचून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात आम्ही जे कमिटीचे म्हणा किंवा इतर सरपंच हे ते सगळे आलेले आहेत, ते काही समाधानी झालेले नाहीत. आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं. निवेदनात म्हटलेलं आहे की 22 तारखेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर पुढची जी प्रोसेस आहे 23 तारखेपासनं एकतर आम्ही सर्व म्हणजे मिळून नियोजन करू, एकतर शाळा बंद पाडू किंवा मग सर्व मोर्चाच्या याच्यात विद्यार्थी, पालक आणि जे बी काही अजून इतर संघटनेचे लोक राहतील ते म्हणजे एकत्रित येऊन आणि प्रकल्पाला व्हिजिट देऊ. आणि इथं जर आमचा तोडगा निघाला नाही त्या संदर्भात तर आम्ही इथून त्या स्थितीत नाशिककडे आम्ही आयुक्त कार्यालयाकडे रवाना होऊ. हे आमची म्हणजे सर्वांच्या याच्याने मागणी आहे आणि ती दक्षता घ्यावी सरकारने. नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण.